आता हे झालं देश एक्झिस्ट करतोय पण त्याचं स्वरूप बदलत जातंय. ह्याच्या दुसऱ्या बाजूला समजा देशच नवीन बदलतोय, म्हणजे देशच नवीन बनला जातोय. आता ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान होतं, आता बांगलादेश आणि पाकिस्तान असं झालेलं आहे. तर ती देश नवीन बनण्याची प्रोसेस काय असते आणि ती काय काय कारणांनी नवीन देश बनला जातो किंवा आणि आपण आता त्या अस्मितेबद्दल पण बोलत होतो, म्हणजे सॉव्हरेनिटी बद्दल पण बोलत होतो. तर ते कसं ठरवलं जातं, म्हणजे कोण ठरवतं ते, त्याची प्रोसेस काय असते, काय काय गोष्टींचा विचार केला जातो त्या गोष्टी ठरवताना, की त्या जे ऑलरेडी सेंटिमेंट मध्ये आहेत त्याच गोष्टी पिकअप केल्या जातात आणि ते काहीतरी त्यांची प्रतीकं बनवली जातात. ती प्रतीकं डिराईव्ह कुठून होतात, ती त्या त्या देशांसाठीची किंवा ज्याच्यासोबत आपण कनेक्ट करू शकू इमोशनली? आता पुन्हा तुम्ही खूप कठीण प्रश्न परत परत विचारताय, पण तरीही देश हा नेहमी घडवलाच जातो. म्हणजे कदाचित माझं हे उत्तर फार कॉन्ट्रोवर्शियल ठरू शकतं, कारण पण हा पॉलिटिकल सायन्स मधला एक जुना वाद आहे की पहिल्यांदा स्टेट येतं की पहिल्यांदा नेशन येतं, म्हणजे पहिल्यांदा राज्य येतं की ही राष्ट्र नावाची भावना येते. तर काही लोक म्हणतात की पहिल्यांदा राज्य येतं, म्हणजे भारत नावाचा देश तुम्ही आधी डिफाईन केला पाहिजे, मगच मला भारताविषयी काहीतरी वाटेल ना. पण काही लोक याच्या उलट म्हणतात की ते म्हणते नाही, आधी भारतीयत्वाची एक सार्वत्रिक भावना निर्माण झाली पाहिजे, त्यातनं आपण भारत निर्माण होतोय. तर आता हे म्हणजे कोंबड्या आधी की अंडा आधी हा जो अशा पद्धतीचा तो वाद आहे की नेमकं काय येतं पहिलं. तर त्याला असं डेफिनेट, त्यामुळे एकच उत्तर नाही देता येणार. प्रत्येक राष्ट्र राज्याची घडण वेगळी आहे. अर्थातच त्याच्यात सुद्धा पश्चिमे वेस्टर्न देश आणि पश्चिमी राष्ट्र नसलेले देश असे त्याच्यात क्लिअरली दोन विभाग पडतात. तुमच्या देशात वसाहतवाद होता की नाही, त्याच्यानंतर तुमच्यावर कोणी कोणी राज्य केलेलं आहे पूर्वीच्या काळी, आणि मग तुमचा एक समाज म्हणून प्रवास कसा झालेला आहे एवढ्या सगळ्या वर्षात, हे सगळं मिळून कुठलाही देश तयार होतो. तुमच्या प्रादेशिक सगळ्या अस्मिता, म्हणजे वांशिक, धार्मिक, लिंग्विस्टिक, या सगळ्या प्रकारच्या अस्मिता त्या तुम्ही अधोरेखित करत राहून एका भूभागावर स्वतःचा हक्क सांगता, तर त्यामुळे सुद्धा देश निर्माण होतो. किंवा मी मगाशी उदाहरण दिलं तसं कुठल्या तरी महासत्तेच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या देशाचा पूर्ण नकाशाच बदलून जातो, तर आणि विभाजन होतं देशाचं. तर तशीही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. किंवा एक सोव्हिएत रशियाचं उदाहरण आपण कदाचित घेऊ शकतो, जिथे तो एक एकसंध एवढा मोठा प्रदेश होता, त्याचं हळूहळू विघटन होत छोटे छोटे प्रदेश निर्माण झाले. तर असंही होऊ शकतं. आता आपण भारतापुरतं बघायचं झालं तर मी म्हटलं तसं की आपण हा देश घडवला, की जिथे आपण पुन्हा संविधानकर्त्यांना आणि नंतर वल्लभभाई पटेलांसारख्या व्यक्तीला आपण खरंच खूप धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी वेगवेगळी इकडे संस्थानं होती, 500हून अधिक संस्थानं होती, त्यांचा मिळून एक देश, त्या वाटाघाटी होत्या, बरोबर. तर त्या वाटाघाटी यशस्वीपणे करून या सगळ्या लोकांना एकत्र त्यांची मोड बांधणं हे अनइमॅजिनेबल काम आहे जे त्यांनी त्या काळात केलं. अर्थात त्यात अडचणी आल्या. काश्मीर, मणिपूर किंवा जुनागड ही वेगवेगळी जी संस्थानं आहेत ती सहजरित्या आपण हैदराबाद झालं तर त्यांना आपण सहजरित्या आपल्यात आणू नाही शकलो. आता मी पण म्हणताना आपल्यात असं म्हणते, पण तरी सुद्धा आपण ते मोर ऑर लेस यशस्वीपणे केलं. आता त्याच्यात सुद्धा काही अनरिझॉल्ड इश्यूज राहिले, जसं काश्मीरचा प्रश्न आपला बराच काळ भिजत घोंगडं राहिला, किंवा नॉर्थ ईस्ट बाबत काय करायचं हे प्रश्न राहिले. तर प्रश्न तर उरणारच, म्हणजे ते काय असं कारण गणिती फॉर्म्युला लावून हे सगळं घडलेलं नाहीये. परंतु तरीही बऱ्यापैकी गरीब अशिक्षित असलेल्या जनतेला सोबत घेऊन अशा प्रकारचे करार करून हा एकत्र देश बांधणं, हा जो मी मगाशी म्हटलं तसं आत्ता कल्पनाही करता येणार नाही असा टास्क होता, तो त्यांनी पूर्वी केला. तर असा हा आपला देश घडला. त्याच्यात अपूर्णता राहिल्या, त्याच्यात दोष राहिले, परंतु तो घडला आणि वी शुड बी थँकफुल टू देम एव्हरी डे.